4 मार्च 2022 या दिवशी एक बातमी आली होती। ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉनचा मृत्यू। वयाच्या 52व्या वर्षी मृत्यू झालेला वॉन फार आधीच क्रिकेटमधून रिटायर झाला होता, पण IPL कोचिंग यामधून तो फॅन्सशी कनेक्टेड होता। त्यामुळे वॉनचा मृत्यू हा अनेक फॅन्ससाठी धक्का होता। वॉनच्या मृत्यूचं कारण सांगण्यात आलं हार्ट अटॅक। वॉन जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हाच त्याचं आणि फिटनेसचं बी नसलेलं, त्यानंतर तर सगळा आनंदच होता। त्यामुळे वॉनला हार्ट अटॅक येऊ शकतो अशी चर्चा तेव्हा झाली। तेव्हा कोरोनाची लस, त्याचे कथित परिणाम अशा अनेक चर्चा होत्या आणि शेन वॉनचा हार्ट अटॅकने मृत्यू हीच बातमी सगळीकडे चर्चेत राहिली। पण आता वॉनच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी एक वेगळाच दावा करण्यात आलाय, ज्यामध्ये सांगण्यात आले वॉनचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नाही, तर त्याने एक भारतीय बनावटीचं औषध घेतलं होतं, त्याचे दुष्परिणाम त्याच्यावर झाले। औषधाचं नाव सांगण्यात आलं कामाग्रा। पण शेन वॉनचा मृत्यू खरंच या औषधामुळे झाला का? त्याच्या मृत्यूचं कारण लपवण्यात का आलं? थायलंडमधल्या घटनेत ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांचा संबंध काय होता? आणि खरंच तसं औषध घेतल्यानं मृत्यू होऊ शकतो का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 4 मार्च 2022चा दिवस। शेन वॉन त्याच्या मित्रांसोबत थायलंडच्या को समुई आयलंडवर पार्टी करायला आला होता। संध्याकाळी 5 वाजता वॉनच्या छातीत दुखायला लागलं, तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला फरशीवर झोपवून CPR देण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फरक न पडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, पण सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले। शेन वॉनचा दुर्दैवी मृत्यू झाला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वॉनचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली। त्याही वेळी त्याच्या मृत्यूवर शंका घेतली गेली, पण हा कुठल्या कटाचा भाग आहे का? कोविडमुळे हा प्रकार घडला का? अशी ही चर्चा झाली, पण तेव्हा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असं स्पष्ट करण्यात आलं। पण तरी सुद्धा इंटरनॅशनल मीडियामध्ये त्याच्या मृत्यूबद्दल सस्पेक्टेड हार्ट अटॅक अशीच नोंद करण्यात आली। पण वॉनच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी आता ब्रिटिश न्यूजपेपर डेली मेलमध्ये धक्कादायक दावे करण्यात आलेत। डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार वॉनने मृत्यूच्या अगोदरचे काही तास 3 वेश्यांसोबत घालवले होते आणि त्या दरम्यान त्याने लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी एक स्ट्रॉंग भारतीय औषध घेतलं होतं। जेव्हा पोलीस घटनास्थळावर पोहोचले तेव्हा पोलिसांना तिथे या औषधाची बाटली मिळाली होती, ज्यावर कामाग्रा हे नाव लिहिलं होतं असा दावा एका थाई पोलीस अधिकाऱ्यानं केलाय। पण जर अशी औषधाची बाटली तिथं होती तर याबद्दल तेव्हाच माहिती पुढे का नाही आली? वॉनचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं का सांगण्यात आलं? तर या डेली मेलमधल्या रिपोर्टमधून असा दावा करण्यात आलाय की थाई पोलिसांना ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी ही बाटली घटनास्थळावरून हटवायला सांगितलं होतं। सोबतच रिपोर्टमध्ये ही गोष्ट येणार नाही याचीही काळजी घ्यायला सुचवलेलं। वॉन ऑस्ट्रेलियाचा नॅशनल हिरो, त्यामुळे त्याच्या मृत्यूची निगेटिव्ह पब्लिसिटी होऊ नये असं ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांना वाटत होतं। थायलंडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वॉनने नेमकं किती औषध घेतलं होतं हे सांगता येणार नाही, पण त्यांना घटनास्थळावर औषधाची बाटली मिळाली, तसंच तिथे वॉनची उलटी आणि रक्त पडलेलं होतं। मग पोलिसांनी आदेशानुसार ती बाटली तिथून गायब केली आणि लवकरात लवकर सगळी प्रोसेस पूर्ण करून शेन वॉनचा मृतदेह ऑस्ट्रेलियाला पाठवला। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी वापरलं जाणारे हे औषध खरंच जीव घेणं ठरतं का? तर या आरोपांमुळे चर्चेत आलं कामाग्रा नावाचं औषध शारीरिक संबंधांवेळी किंवा त्याआधी पुरुषांच्या वापरासाठी हे औषध काम करतं असा औषध बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे। सोप्या शब्दात सांगायचं तर अशाच उच्चाराचं एक इंग्लिश नावाचं औषध सुद्धा आहे। दोन्ही सेम पद्धतीनंच काम करतात असं सांगितलं जातं, पण कामाग्राची किंमत तुलनेनं स्वस्त असल्याचा दावा केला जातो। सोबतच हे औषध वेगवेगळ्या प्रकारात सुद्धा उपलब्ध असतं। वॉननं याची गोळी न घेता लिक्विड औषधाचं सेवन केलं होतं असा दावा केला जातोय। या औषधामध्ये सिल्डेनाफिल सायट्रेट नावाचा एक घटक असतो, जो ED या शारीरिक समस्येवर परिणामकारक ठरू शकतो। आता यात आहे एक प्रॉब्लेम, EDचा त्रास होतो कोणाला? तर वय झालेला असेल किंवा ताणतणावातून जात असल्यास, डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग किंवा हाय कोलेस्ट्रॉल अशा प्रॉब्लेम्समधून जाणाऱ्यांना। पण आता कुठली समस्या कुठल्या समस्येपेक्षा मोठी हे माणसावर डिपेंड असते, त्यामुळं कोण कशाला प्राधान्य देईल हे काय आपल्याला सांगता येत नाही। याचं कारण म्हणजे कामाग्रा किंवा त्याच टाईपमधल्या इतर गोळ्या यांचे साईड इफेक्ट सुद्धा असतात। एकतर भारतात अशा गोळ्या लीगल आहेत, पण त्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन गरजेचं असतं। हे असलं काय तुमच्या शरीराला झेपणार असेल तरच डॉक्टर ही गोळी घेण्याचा सल्ला देतात। त्यातही हे औषध प्रचंड स्ट्रॉंग असल्यानं बाहेरच्या देशात तर या औषधाला परवानगीच नाहीये, ज्यापैकी एक देश आहे थायलंड। थायलंडमध्ये हे औषध इल्लीगल आहे, कारण तिथल्या नियमांमध्ये ते बसत नाही। सोबतच शेन वॉन ज्या ऑस्ट्रेलिया देशातला आहे तिथल्याही नियमात बसत नसल्यामुळं हे औषध ऑस्ट्रेलियामध्येही बॅनच आहे। मग प्रश्न पडतो, शेन वॉनकडं हे औषध आलं कुठनं? तर थायलंडच्या ज्या पोलीस अधिकाऱ्यानं डेली मेलला माहिती दिली आहे त्याच्या दाव्यानुसार
बंदी असल्यामुळं थायलंडच्या ब्लॅक मार्केटमध्ये हे औषध सुमडीत मिळतं, त्यामुळं ते शेनवॉनकडे आलं असावं. थोडक्यात जर तरच्याच गोष्टी. आता पुन्हा वळू साईड इफेक्टच्या मुद्द्यावर. ही अशी औषधं खरंच जीवघेणी ठरतात का? तर या औषधांचे काही साईड इफेक्ट सुद्धा लक्षात घ्यावे लागतात. डोकेदुखी, चक्कर येणं, चेहरा लाल होणं, नाक बंद होऊन श्वास घ्यायला अडथळा निर्माण होणं. पण हे साईड इफेक्ट्स असतात माइल्ड, जे थोड्याशा उपचारानं सुद्धा बरे होऊ शकतात. पण विषय इतका सोपा असतो का? तर नाही. जर एखाद्या व्यक्तीला हृदयरोग असेल, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल, तर अशी औषधं घेतल्यानंतर ब्लड प्रेशर आणखी ड्रॉप होऊन त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. म्हणूनच असे आजार असलेल्या व्यक्तींना अशी औषधं न घेण्याचा सल्ला दिला जातो. पण मग हे औषध जवळ सापडलं असं म्हणत शेनवॉनच्या मृत्यूबद्दल संशय का व्यक्त केला जातोय? तर शेनवॉनला थायलंडला जायच्या आधीपासूनच हृदयरोग होता. त्यात या वाघानं काही दिवस आधीच एक लिक्विड डाएट पूर्ण केला होता, त्यामुळे त्याची तब्येत डाऊन झाली होती. एका बाजूला हृदयरोग, दुसऱ्या बाजूला खराब झालेली तब्येत. अशा वेळी जर हे औषध घेतलं असेल तर तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो. आणि तसंच शेनवॉनसोबत घडलं असावं अशी शक्यता वर्तवली जाते. कारण 4 मार्चला त्यानं 3 वेश्यांसोबत वेळसुद्धा घालवला होता आणि त्यानंतरच त्याला हार्ट अटॅक आला असा दावा करण्यात येतोय. याला अजून एक अँगल जोडला जातोय, तो दारूचा. बऱ्याचदा अशी औषधं जर दारूसोबत किंवा दारूच्या नशेत असताना घेतली गेली तर सगळ्यात आधी शरीराला प्रश्न पडतो, नक्की घडतंय काय? यातूनच वेगवेगळे परिणाम व्हायला लागतात, ज्याचं फायनल डेस्टिनेशन ठरतं छातीत दुखणं आणि त्याच्यानंतर हार्ट अटॅक. 2023 साली नागपूरच्या एका माणसानं दारूच्या नशेत अशाच टाईपच्या 2 गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. त्या माणसानं उलट्या केल्या, पण हॉस्पिटलमध्ये जाण्याचं टाळलं. शेवटी ब्रेन स्ट्रोकने त्याचा मृत्यू झाला. त्या माणसानं दारूच्या नशेत गोळ्या घेतल्यानं आणि त्याला हाय ब्लड प्रेशर असल्यामुळं त्याचा मृत्यू झाला असं रिपोर्ट्समधून पुढं आलं. 2001 मध्ये तर ब्रिटनमधल्या एका माणसानं एकच गोळी घेतली, त्याच्या छातीत दुखायला लागलं आणि हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. पण त्या अगोदर त्यानं 8 वेळा अशीच गोळी घेतली होती, पण तेव्हा काहीच त्रास झाला नाही. पण 9वी वेळ जीवावरच बेतली. मग कनेक्शन लागत असलं तरी शेनवॉनच्या मृत्यूबाबत गूढ असल्याची चर्चा का होतीये? तर वॉन खेळत असताना अनेकदा महिलांशी असलेले संबंध, त्यातून तयार झालेल्या कॉन्ट्रोवर्सीज यामुळे चर्चेत आला होता. त्यामुळे ही गोष्ट काही संबंध नसताना पण त्याच्याशी जोडली जाऊ शकते. जर यात तथ्य असेल तर मग ही गोष्ट लपवून का ठेवण्यात आली असा प्रश्न आता विचारला जातोय. वॉनचे अनैतिक संबंध, त्याच्यावर झालेली कारवाई, या सगळ्यांनंतरही शेनवॉन ऑस्ट्रेलियन फॅन्ससाठी हिरोज होता. त्याच्या लोकप्रियतेत यामुळे कुठलीच कमी आली नव्हती. याची जाणीव अर्थातच ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांना सुद्धा असणार आहे. मग असं असताना मृत्यूचं कथित कारण लपवलं का गेलं आणि ते 3 वर्षांनी वॉनची चर्चा कुठंच नसताना बाहेर का आलं? याचं गूढ कायम असेल. त्याला हार्ट अटॅक आला, त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असं अनेकदा सांगण्यात आलं, पण नोंद झाली ती सस्पेक्टेड हार्ट अटॅक अशीच. त्यामुळं खरं कारण राहिलंय गुलदस्त्यात. वॉननं ऑफ द फील्ड अनेक चुका केल्या, पण त्यापासून कधी पळून गेला नाही. त्याच्या मृत्यूआधी कॉन्ट्रोवर्सीज झाल्या आणि आता मृत्यूनंतर सुद्धा एक नवी कॉन्ट्रोवर्सी समोर आली आहे, ज्याचं उत्तर कदाचित वॉनच्या गुगलीसारखं असेल. कधीच न मिळणारं औषध, दारू, अटॅक की वेगळंच काही.